तुला राशीच्या मंडळींनो, सप्टेंबरमध्ये तुमच्या मनात एक प्रश्न वारंवार येऊ शकतो. मला नेमकं कोण हवंय? एखादी व्यक्ती आवडते, पण दुसऱ्या क्षणी मनामध्ये शंका निर्माण होते. आज वाटतं हीच व्यक्ती माझ्यासाठी योग्य आहे आणि उद्या मन म्हणतं कदाचित मला काहीतरी वेगळं हवं आहे. यामागे राहूचा प्रभाव महत्त्वाची भूमिका बजावू शकतो आणि ज्यांचा नो कॉन्टॅक्ट आहे त्यांच्यासाठी हा संभ्रम अधिक महत्त्वाचा ठरू शकतो. म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या महिन्यात तुमच्यासाठी सर्वात मोठा प्रश्न प्रेम मिळण्याचा नाही, तर मन स्थिर करण्याचा आहात. तूळ राशीच्या सिंगल लोकांना तुमच्या मनात एखादी व्यक्ती असण्याची शक्यता आहे किंवा तुम्ही एखाद्या नवीन नात्याच्या शोधात असू शकता. पण सप्टेंबरमध्ये तुमचे विचार पूर्णपणे स्थिर राहतीलच असं नाही. आज एका व्यक्तीबद्दल सिरियस वाटेल, उद्या दुसरी व्यक्तीकडे लक्ष जाईल आणि पुन्हा पहिल्याच व्यक्तीचा विचार सुरू होईल. राहूचा प्रभाव मनाला अशी अस्थिरता देऊ शकतो आणि म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच प्रेम शोधतोय की फक्त नवीन एक्साइटमेंट? कारण तुम्ही स्वतःच एखाद्या नात्याबद्दल सिरियस नसाल, तर समोरच्या व्यक्तीकडून सिरियस कमिटमेंट अपेक्षित कसं ठेवणार? म्हणून सप्टेंबरचा संदेश सिंगल लोकांसाठी स्पष्ट आहे. पहिलं मन स्थिर करा आणि मग नात्याचा निर्णय घ्या. जर तुम्ही लव्ह अफेअर किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असाल, तर सप्टेंबरमध्ये थोडे सावध राहणं आवश्यक आहे. याचा अर्थ ब्रेकअप किंवा सेपरेशन होईलच असं नाही, पण नातं ज्या दिशेने पुढे जायला हवं त्या दिशेपासून थोडं विचलित होऊ शकतं. विशेषतः 1 ते 17 सप्टेंबर हा काळ लक्षात ठेवा. हे नीट ऐका. या काळामध्ये छोट्या गोष्टींचा मोठा अर्थ घेतला जाऊ शकतो. तुम्ही काही बोलाल, समोरची व्यक्ती त्याचा वेगळा अर्थ घेईल आणि मग इरिटेशन, वाद किंवा ॲग्रेशन निर्माण होऊ शकते. आणि म्हणून या काळात तुमच्या शब्दांपेक्षा तुमचा टोन जास्त महत्त्वाचा ठरेल. महिन्याच्या उत्तरार्धामध्ये परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. पण या महिन्यात विवाहाचा स्पष्ट योग दिसत नाही. म्हणून आता लग्नाचा निर्णय घेण्यापेक्षा सध्याचं नातं योग्य ट्रॅकवर आणणं जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही विवाहित असाल तर चित्र थोडं वेगळं आहे. सिंगल किंवा रिलेशनशिपमध्ये मन अस्थिर दिसत असताना तूळ राशीच्या विवाहित लोकांसाठी मॅरेज जीवन सुखद राहण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत वेळ, जवळीक, रोमांस आणि इमोशनल कनेक्शन चांगले राहू शकते. पण इथेही राहूचा प्रभाव लक्षात घ्या. तुमचा रोमॅन्टिक मूड खूप स्ट्रॉंग राहू शकतो. त्यामुळे एखादं साधं बोलणं, एखादं कौतुक किंवा एखादी मैत्री यालाही मन वेगळा अर्थ देऊ शकते. म्हणून समस्या जोडीदारात नसतानाही तुमच्या स्वतःच्या एक्सपेक्टेशन्समधून गोंधळ निर्माण होऊ शकतो. आता एक संवेदनशील मुद्दा, विवाहित तूळ राशीच्या लोकांना सप्टेंबरमध्ये दुसऱ्या व्यक्तीबद्दल आकर्षण किंवा रोमॅन्टिक थॉट्स निर्माण होण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीशी कन्व्हर्सेशन वाढू शकते, जवळीक जाणवू शकते आणि तुमचा रोमॅन्टिक मूड त्या आकर्षणाला अधिक वाढवू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या बाजूने अट्रॅक्शन असणं आणि समोरच्या व्यक्तीकडून रिस्पॉन्स मिळणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नवीन एक्स्ट्रा रिलेशनशिप सुरू होईलच असा ठोस संकेत नाही, पण आधीपासून जर कनेक्शन असेल तर समोरच्या व्यक्तीच्या तक्रारीचा किंवा नाराजीचा सामना करावा लागू शकतो. म्हणून या महिन्यात फक्त स्वतःच्या भावना न पाहता समोरच्या व्यक्तीच्या भावनाही समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. आणि आता तूळ राशीच्या नो कॉन्टॅक्ट लोकांसाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग, मगाशी आपण पाहिलं, राहूमुळे तुमच्या मनात संभ्रम वाढू शकतो आणि याचा सर्वात मोठा फटका कुठे बसू शकतो? नो कॉन्टॅक्टमध्ये. तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती अजूनही आहे, पण आज तुमच्यात कोणताही कॉन्टॅक्ट नाही. जुन्या आठवणी येतील, जुने मोमेंट्स आठवतील आणि अचानक मन म्हणेल आता जाऊन बोलून टाकावं. पण घाई करू नका. विशेषतः 1 ते 17 सप्टेंबर या काळात भावनेच्या भरात घेतलेला निर्णय उलटा परिणाम देऊ शकतो. तुमच्या मनात जे प्रेम असेल, पण समोरच्या व्यक्तीला ते प्रेशर वाटू शकतं. म्हणून भावना आहेत हे मान्य करा आणि प्रत्येक भावना ताबडतोब ॲक्शनमध्ये कन्व्हर्ट करायची गरज नाही. आणि जर तुम्हाला खरंच रियुनियन हवं असेल, तर स्वतःला आधी विचारा, मला खरंच काय हवं आहे? फक्त पुन्हा बोलायचं की रिलेशनशिप पुन्हा सुरू करायचं? फक्त जुन्या आठवणींमध्ये परत जायचं की नवीन सुरुवात करायची? हे स्पष्ट झालं की पुढचा निर्णय तुमच्यासाठी सोपा होईल. कारण आपण नातं गमावत नाही, आपण ते गमावण्याच्या घाईत संधी गमावतो. तूळ राशीच्या मंडळींनो, सप्टेंबर 2026चा तुमच्या प्रेम जीवनासाठी सगळ्यात मोठा संदेश आहे. मनात प्रेम ठेवा, पण निर्णयामध्ये स्थिरता ठेवा. सिंगल असाल तर राहूच्या प्रभावामुळे मनातील विचार स्थिर ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे.
लव्ह अफेअरमध्ये असाल, विशेषतः 1 ते 17 सप्टेंबरमध्ये वाद आणि गैरसमज टाळणं महत्त्वाचं आहे. विवाहित असाल तर मॅरेज जीवन सुखद राहण्याची शक्यता आहे. दुसऱ्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण झालं तर भावनेसोबत परिस्थितीचा पण विचार करा. आणि नो कॉन्टॅक्ट असेल तर सगळ्यात महत्त्वाचं, घाई करू नका. कारण प्रेमात कधी-कधी आपण समोरच्या व्यक्तीला प्रेम कमी झाल्यामुळं गमवत नाही, तर प्रेम सिद्ध करण्याच्या घाईमुळे संधी गमावतो. आणि म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, मला खरंच कोणाच्या जवळ जायचं आहे? उत्तर स्पष्ट झालं की पुढचं पाऊलही स्पष्ट होईल. ग्रहांचे संकेत, भावनांची चाहूल अमुक सोबत जाणून घ्या. धन्यवाद.